भाजपचं फोडाफोडीचं राजकारण हे सत्तेतून राजकारण आहे. आता ते सत्ता केंद्र आमच्याकडे नाही आहेत की आम्ही काहीतरी करावं आणि दबाव आणावा, जो काँग्रेस कधी करत नाही. परंतु आता तो विषय नाही. त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले. आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी जी आश्वासने दिलेली आहेत, आयटी पार्क करतो किंवा इतर ज्या गोष्टी करतो, पण मुख्यमंत्री आल्यानंतर, उपमुख्यमंत्री आल्यानंतर ते तेवढे पूर्ण करावे. आता आता आम्ही 1 महिना जाऊ द्या. 1 महिन्यानंतर आमच्या नगरसेवकांची बैठक घेऊन आम्ही निवेदन देऊ, जे कोण पदाधिकारी येतील त्यांना. आता केंद्रात तुमची सत्ता आहे, राज्यात तुमची सत्ता आहे. 1,000 कोटी रस्त्यासाठी आणावे. 50,000 कोटी रुपये मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं देशात शहरीकरणासाठी आहेत. त्यातले किमान एक 4-5 हजार कोटी रुपये इथं कोल्हापूर शहरामध्ये आले पाहिजेत. आणि म्हणजे प्रलंबित विषय आहेत. पंचगंगा प्रदूषणाचा विषय प्रलंबित आहे. इंटरनल पाईपलाईनचा विषय प्रलंबित आहे. ह्याला आता त्यांनी निधी आणावा, कारण की ते बोललेले आहेत. आता लोकांना ते आश्वासन पूर्ण करावं.